नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये एक कृषी तरंग जिल्हा क्रीडा सांस्कृतिक महोत्सव धाराशिव अशा पद्धतीचा एक महोत्सव धाराशिव शहरामध्ये चालू आहे। आणि हा महोत्सव कशाच्या पद्धतीने कशामुळे घेतला, काय संदेश द्यायचा आहे आणि या कृषीची काय माहिती आहे, विविध पारंपरिक खेळ या ठिकाणी वासुदेवापासून ते स्वतंत्र भारताच्या शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, शिवाजी महाराजांपर्यंत सगळे खेळ या ठिकाणी विविध प्रकारे खेळण्यात आलेले आहेत। काय संदेश द्यायचा आहे ते आपण विचारूया। कृषी अधिकारी, कृषी अधीक्षक ना, कृषी अधीक्षक आहे ना, रवींद्र माने, कृषी अधीक्षक रवींद्र माने साहेबांना विचारूया नेमका काय संदेश आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे हा खेळ या ठिकाणी घेतला जातोय। नेमका संदेश समाजापर्यंत काय पोहोचवायचा आहे ते विचारूया। सर माने साहेब, नेमका काय विषय? खरं तर आज कृषी विभागाच्या ज्या क्रीडा स्पर्धा आहेत दरवर्षी आम्ही घेतो त्याचं आज उद्घाटन होतं। आणि या उद्घाटनाच्या निमित्तानं ज्या आमच्या 12 टीम आहेत, 8 तालुका कृषी अधिकारी असतील, 2 उपविभाग कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत विविध बाबीचं सांस्कृतिक बाबीचं सादरीकरण झालं। त्याच्यामध्ये एकतर आपल्याकडेच्या ज्या पारंपरिक आपल्या कला असतील किंवा आपली परंपरा असेल जी लोप पावत चाललेली आहे याची आठवण सगळ्या लोकांना व्हावी आणि त्या परंपरेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभाग कसा पोहोचतो याचे एक सादरीकरण माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं। हा महोत्सव आमचा पुढील 3 दिवस चालणार आहे। एकूण 13 प्रकारामध्ये हा महोत्सव आमचा क्रीडा महोत्सव चालणार आहे। उद्या संध्याकाळी आमचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे। थोडक्यात काय तर शासकीय कर्मचारी वर्षभर काम करत असताना एक ताणतणाव असतो, तर ताणतणाव निवळावा आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं आज उद्या आणि परवा अशा सुट्टीच्या दिवशी आम्ही हा सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे। एक विशेष आकर्षण हत्तीचं तुम्ही या ठिकाणी दाखवले गेलंय। काय नेमका हत्तीचा संदेश काय द्यायचा? आमच्याकडं मुळात काय आहे की हे ज्या 12 टीम होत्या यांच्या सुद्धा स्पर्धा होती की कोण चांगलं दाखवत आहे। त्यामुळे आम्हालाही तेवढी माहिती नव्हती की काय कोण आणणार आहे, परंतु मला वाटतं कळमच्या टीमनी तो हत्ती या ठिकाणी आणला आणि हत्तीवर आपल्या एक म्हणजे देवी होत्या आणि त्यांनी खाली राक्षसाचा वध केला। असं एक मागच्या ह्यातलं परंपरेचं जे आहे ते दाखवण्यात आलं। थोडक्यात आता जर त्याचा विचार केला तर शेतीच्या दृष्टीने विचार केला तर एक शेतकरी आपलं पीक जगवण्यासाठी विविध बाबींना म्हणजे आपल्याकडची नैसर्गिक आपत्ती असू द्या, कीड असू द्या किंवा रोग असू द्या यांचा सामना करत असताना आपलं पीक चांगलं आणत असतो, यातनं आम्हाला तो संदेश द्यायचा होता। माने साहेब, तुम्ही इथं बघा शिवछत्रपती शिवाजी महाराजांपासून वासुदेवापर्यंत, पोतराजापर्यंत आणि भारताचं स्वतंत्र संविधान, लोकशाही अबाधित राहावी अशा पद्धतीनं पूर्ण संदेश दिलेला आहे। काय सांगाल याच्या बाबतीमध्ये? महत्त्वाचं सर्वांना माहीत असेल की आपलं संविधान स्वीकृतीला यावर्षी 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 1949 साली आपण संविधान स्वीकृती केली, तर निश्चित ती बाब सर्वांना माहिती होणं गरजेचं आहे। तो एक संदेश म्हणजे महत्त्वाचा होता। आणि दुसरं पोतराज असेल किंवा इतर जे 12 बलुतेदार होते ते सुद्धा आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। उद्देश एवढाच आहे की परत एकदा आठवणींना उजाळा मिळावा, कारण ही परंपरा जी आहे ती लोप चाललेली आहे, ग्रामीण भागात लोप पावत चाललेली आहे, त्यामुळे त्याचा एक आठवण करण्याचा उद्देश होता। महात्मा ज्योतिराव फुलेंचं सुद्धा चित्रीकरण इथं पाहायला मिळालं आणि मला वाटतं रामाचं सुद्धा चित्रीकरण पाहायला मिळालं। राम, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवछत्रपती शिवाजी महाराज या महामानव जरी वेगवेगळ्या जातीचे असतील तरी भारताच्या अखंडतेसाठी काम केलेलं आहे। तुम्ही हा संदेश कसा दिला, कशी कल्पना तुमची? आपला देश हा एकता आणि अखंडता या तत्वावर चालतो आणि आपण जर बघितलं असेल तर आम्ही ही संविधानची प्रत सुद्धा जे गेस्ट आहेत आमचे त्यांना या समूहामार्फत भेट देण्यात आली। ह्या एकतेचा संदेश देण्याचा त्याच्यामध्ये उद्देश होता आणि महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्यामुळं आम्ही आहोत, आपण सर्व आहोत आणि त्यांची एक आठवण म्हणून हा एक संदेश होता। आणि दुसरं म्हणजे सावित्रीबाई फुले या ठिकाणी दाखवण्यात आले आणि त्यांच्या बाजूला एक पोलीस अधिकारी आणि एक डॉक्टर महिला दाखवण्यात आली। म्हणजे त्यांच्यामुळं महिलांना भविष्यामध्ये किती संधी मिळाली
एक दाखवण्याचा आमचा प्रयत्न होता. आणि आई तुळजाभवानीचाही काही अवतार घेतला होता महिलांनी. त्या महत्वाचा जो अवतार आहे त्या अवताराचा संदेश काय आहे? आपला जिल्हा सर्वांना माहित आहे की ज्या महाराष्ट्राची आराध्य दैवत आई तुळजाभवानीचा जिल्हा आहे. आणि असं आम्ही सादरीकरण करत असताना जर आई तुळजाभवानीचं एक रूप जे आहे जर ते दाखवलं नाही तर त्या कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नव्हता. त्यामुळे तो या ठिकाणी दुष्टाचा नाश करणे या उद्देशाने तो आम्ही संदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या दोन मेन माणसांना तुम्ही या ठिकाणी आणले. काय त्यांच्यातून संदेश, या दोघांनाच का बरं बोलवलं तुम्ही? जिल्ह्याचे प्रशासनातील अखिल भारतीय सेवेतील महत्त्वाचे अधिकारी आहेत आणि कृषी विभाग कशा पद्धतीनं हा कार्यक्रम आयोजित करतो, म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये कोणताही शासकीय निधी नाही. हा मला आमच्या सर्व स्टाफचं कौतुक वाटतं की कृषी विभागात, पोलीस विभागात अशी प्रोव्हिजन असते, महसूल विभागात अशी प्रोव्हिजन असते, परंतु कृषी विभागात अशी काही तरतूद नाही. आणि हा सर्व आमच्या विभागातील अधिकाऱ्यांनी एकत्रित कॉन्ट्रीब्युशन करून केलेला कार्यक्रम होता. तो मला थोडक्यात या अधिकाऱ्यांना दाखवायचे होते की आम्ही अशा प्रकारे आम्ही करू शकतो जेणेकरून भविष्यात ते आमची बाजू मानतील शासकीय स्तरावर किंवा वर्षभरातून कृषी विभागाला सुद्धा अशा पद्धतीनं गेम अरेंज करायला काहीतरी शासकीय तरतूद झाली पाहिजे. बरं, काय संदेश दिला दोघा जणांनी? त्यांच्या भाषणातून काय संदेश? त्यांनी महत्त्वाचं कौतुक केलं, कारण मी सुद्धा पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुरुवातीला होतो. तिथे एक शिस्तप्रिय आणि एक ठराविक ढाचेबद्ध एक कार्यक्रम असतो, परंतु आजचा पोलीस अधीक्षक साहेबांनी खरं तर एक अर्धा तास मला आहे या उद्देशाने आले होते, परंतु हे सगळ्यांनी जी काही कष्ट घेतलेलं आहे आणि त्यांनी कष्टाचं जे सादरीकरण केलेलं आहे ते वाया जाऊ नये या उद्देशाने त्यांनी पूर्ण कार्यक्रम बघितला आणि सर्वांचं कौतुक केलं. महत्त्वाचं म्हणजे सर्व स्टाफ खूप कष्टाळू आहे असं त्यांचं महत्त्वाचं कौतुक होतं. आणि जिल्हाधिकारी महोदयांना तुळजाभवानी मंदिराकडे एक बैठक होती त्यामुळे ते लवकर गेले, परंतु मागच्या वर्षी सुद्धा जिल्हाधिकारी महोदय असेच आले होते 10 मिनिटासाठी, परंतु परत जिल्हाधिकारी 2 तास थांबले. थोडक्यात सर्वांच्या ज्यांनी तयारी केलेली आहे त्या तयारी त्या दोघांनी कौतुक केलं आणि ते थांबले. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही कृषीचे अधीक्षक आहात आणि शेतकऱ्यावर हा पूर्ण देश चालतोय. या देशामध्ये लोकशाहीचा एक मुद्दा तुम्ही घेतलाय, अखंड भारताचा. देशामध्ये सगळं वातावरण विस्कळीत झालंय. संविधान तुमच्या हातात आहे, कायद्यावर हा देश चालतो, पण भर दिवसा मुंडके छाटले चाललेत, भर दिवसा माणसं मारले चाललेत, भर दिवसा पूर्ण आतंकवाद देशामध्ये चाललाय. तुम्ही कृषीचा अधीक्षक म्हणून या भारतीयांना काय संदेश देणार तुम्ही? नाही, आपला देश पूर्वीही अखंड होता, आताही अखंड आहे, भविष्यातही अखंड राहणार. आपला देश हा संविधानाच्या आधारे चालत असतो आणि त्याच माध्यमातून कृषी विभाग सुद्धा, म्हणजे मी बाकीचे जास्त काही बोलणार नाही, परंतु कृषी विभाग सुद्धा धाराशिवचा जो आहे तो अखंड आहे, राज्याचा अखंड आहे. त्यामुळं आमचं एक कर्तव्य आहे, आमची जबाबदारी आहे की आपल्या देशातील, आपल्या राज्यातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं चांगली बी बियाणं असेल, खतं असेल, त्याची उत्पादकता कशी वाढवता येईल हे कृषी विभागाच्या माध्यमातून आम्ही बघत आहोत. देश शांत राहण्यासाठी काय संदेश देणार एक अधिकारी म्हणून? संविधानाचा अवलंब करा, एवढाच फक्त माझ्या दृष्टी संदेश असेल. अध्यक्ष घेत नाही तुम्ही कृषीचे? हे रवींद्र माने साहेब कृषी अधीक्षक आहेत जिल्ह्याचे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं संदेश देणार. वर्षभर ताणतणावात असणारे कर्मचारी त्यांचा विरंगुळा व्हावा, त्यांना सारखं तणावात राहण्यापेक्षा माइंड फ्रेश राहावं या अनुषंगाने 3 दिवसाचा यांनी उपक्रम घेतला. सगळं इसरा, शरीर चांगलं ठेवा. हे शरीर हेच तुमचं श्रेष्ठव आहे, शरीर हीच सगळ्यात मोठी श्रीमंती आहे असा संदेश रवींद्र माने साहेबांनी कर्मचाऱ्यामध्ये निर्माण व्हावा असा संदेश त्यांनी पूर्ण देशाला दिलाय. आणि देशामध्ये संविधानावर हा देश चालतो. या संविधानाच्या नियमाचं पालन करा. आतंकवाद संपुष्टात आणा. गुन्ह्या गोविंदानं सर्व परंपरा टिकवा. सर्व आतापर्यंतच्या परंपरा आहेत ते परंपरा कायमस्वरूपी टिकवून कृषीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं जीव ओथून काम करा आणि कृषीमध्ये प्रगती करा आणि देश अखंड ठेवा अशा पद्धतीचा त्यांनी संदेश दिलाय. तर पाहूया या देशामध्ये अखंडता निर्माण राहील का याकडे आज पूर्ण देशाचं लक्ष आहे. भारताचे पंतप्रधान, भारताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सर्व कर्मचाऱ्याने याकडे लक्ष द्यावं एवढीच अपेक्षा. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास,
वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाज हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र।